नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं ठरलं तर मग या मालिकेच्या रिव्ह्यूमध्ये. एपिसोडच्या सुरुवातीला अर्जुन आणि सायली यांच्यातला छोटासा रुसवा फुगवा दाखवला आहे. सायली अर्जुनवर नाराज असते कारण तो काही गोष्टी तिला सांगत नाही, त्यामुळे ती त्याच्याशी बोलणं टाळते आणि गाडीत जाऊन बसते. अर्जुन मात्र तिचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न देखील करत असतो. तो गाणे लावून वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करतो आणि हळूहळू सायलीचा रागही कमी होतो. दोघांमध्ये पुन्हा एक गोड क्षण तयार होतात. या सीनमध्ये त्यांचं नातं खूप छान दाखवलं आहे. यानंतर दोघेही पुन्हा त्यांच्या मुख्य विषयाकडे वळतात आणि तो विषय म्हणजे प्रिया. अर्जुन आणि सायलीला आता स्पष्टपणे जाणवतं की प्रिया काहीतरी मोठं लपवत आहे, त्यामुळे ते त्याच्या विरुद्ध ठोस पुरावे जमा करत असतात. त्यांना समजलेलं असतं, त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट सावधपणे तपासण्याचा प्लॅन करतात. दुसरीकडे सुभेदारांच्या घरात एक वेगळाच प्रसंग चालू असतो. सायलीने आधीच घरच्यांसोबत एक प्लॅन शेअर केलेला असतो. त्या प्लॅननुसार आता सगळ्यांनी प्रियाशी अचानक चांगलं वागायला सुरुवात करायची असते. तिच्यावर विश्वास दाखवायचा असतो, तिला घरातल्या जबाबदाऱ्या द्यायच्या आणि तिला घरातच गुंतवून ठेवायचं. कारण सायलीच्या मते प्रिया जेव्हा घराबाहेर जाते तेव्हा काहीतरी गडबडच करते, त्यामुळे तिला बाहेर जाण्याची संधीच कमी द्यायची हा प्लॅन असतो घरच्यांचा. सुरुवातीला हा प्लॅन थोडा विचित्र वाटतो, पण शेवटी सगळे त्यासाठी तयार होतात. त्यानंतर अर्जुन आणि सायली एका महत्त्वाच्या पुराव्याच्या शोधात बँकेत जातात, कारण त्यांना संशय असतो की प्रिया कोणाला तरी नियमित पैसे देत आहे. बँकेत अकाउंटचे डिटेल्स तपासल्यानंतर त्यांना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. प्रियाच्या अकाउंटमधून काही महिन्यांपासून दर महिन्याला एक ठराविक रक्कम काढली जात आहे आणि हीच ती वेळ असते जेव्हा सदा आणि मैनावती घराबाहेर गेले होते. तेव्हा अर्जुन आणि सायलीला संशय आणखी मजबूत होतो. पण दुसरीकडे प्रिया देखील परिस्थिती सांभाळण्याचा एक मोठा गेम खेळते. तिला कळतं की तिच्यावर संशय घेतला जात आहे, त्यामुळे ती आधीच एक कथा तयार करते. घराबाहेर अचानक काही गरीब लोकांना गोळा करून ती सगळ्यांसमोर दाखवते की दर महिन्याला त्यांना आर्थिक मदत करत असते. अश्विन समोरही ती स्वतःला खूप दयाळू आणि मदतनीस तयार असलेली व्यक्ती म्हणून दाखवते, त्यामुळे अश्विनला तिच्यावर अभिमान वाटायला लागतो. अर्जुन आणि सायलीला मात्र लगेच समजतं की हा सगळा प्रकार फक्त नाटक आहे, पण त्या क्षणी त्यांच्याकडे ठोस पुरावा नसतो, म्हणून ते शांत राहतात. सायली मात्र लगेच एक वेगळी चाल खेळते. ती म्हणते, जर प्रिया खरंच इतकी मदत करणारी असेल तर त्या सर्व लोकांना जेवणही द्यायला हवं. त्यामुळे ती प्रियाला स्वयंपाक करून त्या सगळ्यांना जेवण देण्यास सांगते. हे ऐकताच प्रियाचा चेहरा पूर्णपणे बदलतो, कारण तिला अपेक्षा नव्हती की तिच्याच नाटकामुळे ती अशा अडचणीत सापडेल. इथेच आजचा एपिसोड संपतो आणि पुढच्या भागासाठी मोठा सस्पेन्स ठेवला जातो. आता पुढच्या भागात नक्की अजून काय मोठा ट्विस्ट येणार आहे हे पाहायला खूप रंजक ठरणार आहे. सायलीने टाकलेली ही गुगली प्रियावर किती भारी पडते आणि अर्जुन सायलीला तिच्या खोटेपणाचा खरा पुरावा मिळतो का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रोजच्या मालिकांच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.